हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. सुस्वागतम. सुस्वागतम. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा, जिथे आपण पाहतोय शिवछत्रपती क्रिकेट क्लब मांघर यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही स्पर्धा सुरुवात करतोय. सुरुवात करत असताना गणरायाला वंदन करेन. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानात्व हरोनी बुद्धिमता दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हारोनी पाठवी देशांतरी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोशिषी. गणरायाला वंदन करून मी समालोचक शैलेश जाधव अखंड महाराष्ट्राचा अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून घेऊन जातो या क्रिकेटच्या अभूतपूर्व खेळामध्ये, जिथे लढत होतीये. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळालंय गावडोशी KUCC अगेन्स्ट हातलोट हा संघ. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा टॉपेज आणि एरियल रूट दिलं गेलं होतं तिथे. पहिलं तर आपण विकेटचं पतन होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ ऑन द वे असताना संतोष यांच्याकडे आपण पाहिलं, जिथे आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या लगावल्या गेल्या आहेत त्या 7 धावेंच्या पाठीमागे विचार केला तर 2 विकेट बाद होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट गेलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे आणि चर्चा रंगवली गेली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला गावडोशी आहे तर दुसऱ्या बाजूला हातलोट आहे. यांच्यामध्ये चांगलं लढत ही 100% होणार आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये. जशास तसं उत्तर मिळणार आहे. फलंदाजीसाठी आता मात्र इन ॲट नंबर 4 वरती कोण येत आहे तर पाहावं लागेल. नाव येत आहे सौरभ अमरे. हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यांनी गार्ड्स देखील घेतले. गोलंदाज निघाले संतोष. हो यावेळी पहा भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल, त्याच्यावरती मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय या फलंदाजाचं. पहा कोणतीही जर पाहिलं ना तर फलंदाजाने केलेली चूक पाहायला मिळाली, जिथे कोणताही त्यांनी मुवमेंट केला नाहीये आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल, जिथे संतोष निघाले. भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल इम्पॅक्ट चांगला होता, पिचिंग इन लाईन होता आणि स्विंग झाला देखील शेवटच्या क्षणी आणि तिथेच फलंदाजाने तो बॉल मिस केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. उजवी यष्टी वाकवली या गोलंदाजाने या फलंदाजाची. पहा कन्सिक्युटिव्ह 2 विकेट घेतले आणि नक्कीच जर विचार केला तर हॅट्रिक देखील मिळालेली आहे. पहा संतोष सकपाळ या स्पर्धेमधले पहिले हॅट्रिक मॅन ठरलेले आहेत. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती ज्या खेळाडूला पाहताय ना त्याचं नाव आहे संतोष सकपाळ. खऱ्या अर्थाने जंगली या नावाने ओळखला जातो. मात्र या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक. पहा पहिली स्पर्धा मधाचं गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं ते मांघर देशातील पहिलं गाव. हा सन्मान मिळाला आहे, बहुमान मिळालेला आहे आणि बहुमान या गोलंदाजाने आपल्या नावावरती देखील मिळवलाय, जिथे त्याने या पहिल्या षटकामध्ये हॅट्रिकची नामांकन आपल्या नावावरती कोरलं गेलंय. पहा हीच ती मॅच आहे ज्याच्यामध्ये मात्र हातलोट संघाला बॅकफूटवरती टाकलंय. मात्र हातलोट संघाकडे चांगले फलंदाज, चांगली स्टार कास्ट आहे. आता मात्र इन ॲट नंबर 5 वरती बॅट्समन येतील सिद्विक हा फलंदाज आलेला आहे. पहा संतोष यांच्याकडे नजर वळवली ना तर ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या रनवेवरती राहिलेले आहेत. चांगला ऍक्शन आहे, आर्म चांगला आहे. पुन्हा एकदा निघाले आहेत. हो यावेळी बॅटचा बॉटम एज लागला आणि बिहाइंड द विकेट
घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळाली आहे. या एका धावेने या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे हॅट्रिक मिळवत असताना मात्र संतोषने धावा खर्ची केल्या. त्या 8 धावा खर्ची करत असताना आपण पाहिलं स्कोर चांगला आहे. मात्र आपण जर चर्चा केली ना तर संतोष यांची गोलंदाजी देखील तेवढीच भन्नाट राहिलेली आहे. आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांचा हा सामना असेल. आणि आपण जर पाहिलं ना तर शिवछत्रपतींचं नामउल्लेख या ठिकाणी केला जातोय, जिथे शिवछत्रपती क्रिकेट क्लब मांघर आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेचं टायटल जर पाहिलं ना तर श्री जननी कुंभळजाई माता चषक, म्हणजे आमच्या ग्रामदेवतेच्या नावाने आम्ही हा उत्सव साजरा करतोय. हा उत्सव लाख मोलाचा आहे. या उत्सवाचा थाट लाख मोलाचा आहे. इथे आलेला प्रत्येक ग्रामस्थ आज ही स्पर्धा उच्चांकीवरती घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण गोलंदाजी साडी पाहतोय. गोलंदाजीच्या रनवेवरती संदीप पवार हा गोलंदाज आलेला आहे. लेग ब्रेकचा मारा करताना अनेक वेळा पाहिलाय आपण गोलंदाजीच्या रनवेवरती. मात्र समोर जो फलंदाज आहे ना तो देखील तेवढाच ताकदीचा आहे. सेन्सिबल क्रिकेट सचिन या खेळाडूकडे नाव पाहायला मिळालंय. सचिन मोरे हा खेळाडू आपण पाहतोय, जिथे स्ट्राईक एंड वरती मात्र या ओपनिंगला आलेत. आणि ओपनिंग पेअर मध्ये करत असताना पहिल्यांदा स्ट्राईक घेतील. पहिलाच बॉल सचिन अगेन्स्ट संदीप असं आपल्याला पाहायला मिळेल. युद्ध निघालाय संदीप ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल हुक केलाय डीपिश स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर दी लाईन. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार 4 रन्स. यावेळी पाहिलं काय आपण तर संदीप यांनी शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी हाताळली, हार्ड लेंथ वरती गोलंदाजी हाताळली आणि तदनंतर मात्र हुकचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर मात्र एकेरी धाव त्या ठिकाणी मिळवली आहे. या एका धावेनंतर मात्र सांघिक धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय, जिथे 12 धावा धावफलकावरती लगावल्यात. यावेळी पहा मिनी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र झडप करतोय. चेंडू चाललाय पहा, तिथे बॅकअप दिले गेले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. महत्वाच्या 2 धावा इथे आपण ऍड केल्या गेल्या. धावफलकावरती धाव संख्या 14 धावा स्कोर कार्ड वरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. पहा जे फलंदाज जरी बाद झाले असले ना तरी रनांची जी गती आहे ना ती सातत्याने वाढवलेली आहे. या 2 फलंदाजांकडे आपण पाहतोय, जिथे सिद्विक ओहो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. काय घडले मैदानाच्या आतमध्ये पहा, स्वतः गोलंदाज येत आहेत आणि त्यांनी मात्र मिळवलाय आपल्याच गोलंदाजीमध्ये पहिला विकेट. पहिला इथे मिळवलेला हा सन्मान संदीप पवार यांच्या खात्यामध्ये जोडला जाईल, जिथे हातलोट संघाला सर्टन पिरियड्स ऑफ टाइम्स मध्ये लागलेले हे ब्रेक आपण पाहिलेत. या ब्रेक मधून तुम्हाला थोडंसं ऍक्सिलेटर करावं लागेल. गाडी तुमची जी आहे ती टॉप गिअर मध्ये टाकावी लागेल आणि मॅच अटीतटीची बनवावी लागेल. जिथे आपण पाहिलं ना तर 14 आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र 4 विकेट पडताना पाहायला मिळालेत. आम्ही चर्चा करतोय मांघर या गावाची. मांघर हे गाव महाबळेश्वरच्या कुशीमध्ये एक छोटस गाव. सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यामध्ये मधाचं गाव. देशातलं पहिलं मधाचं गाव, जिथे 85% मधावरती व्यवसाय साजरा केला जातो, व्यवसाय बनवला जातो. विशेष करून मांगर या गावाबद्दल चर्चा केली तर तुम्हाला त्या ठिकाणून प्युअर क्वालिटीचं सप्तपदी मधमाशांचं मध त्या ठिकाणी मिळेल. आणि मित्रांनो, जर आमच्या टेनिस 22 यार्ड या टेनिस वाहिनीवरती जर तुम्ही हे ऐकत असाल तर नक्कीच या वाहिनीला लाईव्ह करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच या गावामधून तुम्ही भेट द्या. आमच्या वाहिनीशी संपर्क करू शकता आणि तिथून देखील तुम्हाला या मांगर गावाचं मधाचा स्वाद देखील घेता येईल, याची देखील नोंद घ्या. फार महत्वाची मॅच आहे. जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. यश मोरे आलेले आहेत. एक भन्नाट वेगवान गोलंदाज राहिलेले आहेत आतापर्यंत, मात्र फलंदाजी साठी आलेत. संदीप अगेन्स्ट यश. यावेळी बॅकफूट वरती गेले, जागा बनवली कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी फील्ड करेल. पाहता पाहता एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे.
मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट करत असताना धाव संख्या 16च्या घरामध्ये गेलेली आहे. चर्चा रंगवली गेली आहे. स्थळ जर पाहिलं तर ही स्पर्धा आम्ही खेळत आहोत तुर्भे या गावामध्ये, जिथे रामतनू क्रीडा मंडळ तुर्भे जिथून प्रोड्यूस झालेत अनेक खेळाडू. चर्चा होईल त्यांची देखील. मात्र मैदानाच्या आतमध्ये काटा बदलला, तदनंतर मात्र यष्ट्यांचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंचांनी सेफ सांगितलंय का, हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. यश मोरे आणि सचिन मोरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. काहीस वार्तालाप त्या ठिकाणी पंचांमध्ये होतोय आणि तदनंतर मात्र डिसिजन अजूनही पेंडिंग असं सांगता आहेत. मात्र कॉल आलाय, यश मोरे बॅक टू द डगआउट जावं लागेल. पहा तू चल मैं आया असं पाहायला मिळालंय. जिथे धावसंख्या आपण जर पाहिली ना तर स्कोर कार्ड वरती 16 धावा लगावण्यामध्ये यश मिळवलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर सातत्यपूर्ण फलंदाजींचा जो आपण गणना पाहिली ना तर तिथे बाद होताना पाहायला मिळाले. संदीप यांनी देखील सुरेख गोलंदाजी केली आहे. आणि आता मात्र इनॅट नंबर 3 वरती कोण गोलंदाजीसाठी येईल हे देखील पाहावं लागेल. संतोष सकपाळ आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. अनेक वेळा संतोष सकपाळ यांना पाहिलंय की आपण पाहिलं तर संतोष सकपाळ हे यष्ट्यांच्या मागे अनेक वेळा पाहायला मिळालेत. मात्र आज गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळतील. तर फलंदाजीसाठी मात्र षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आपण 3ऱ्या षटकाच्या दरम्यान जातो आहोत. आणि आपण पाहिलं ना तर सुयोग आणि सचिन यांच्याकडे या मॅचची धार राहील. एक नोंद घ्या, पुढील होणारी मॅच जी असेल ती विनर्स अगेन्स्ट विनर असेल. फ्रेश मॅच आहे का? यस, फ्रेश मॅच होईल. आयोजकांकडून कॉल येतोय. नोंद घ्या दोन्ही संघांनी. फ्रेश मॅच होईल आणि फ्रेश मॅच आपण नक्कीच पाहतोय जिथे 2 संघ लढले जातील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रुळे असेल त्यांच्या अगेन्स्ट संतोष निघालेत. पहिलाच बॉल पहा यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. एकेरी धाव घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे 17 या धावफलकावरती. पुढील होणारी मॅच जिथे आपण पाहतोय ना रेनोशी अगेन्स्ट रुळे, हाय व्होल्टेज ड्रामा, काटेकी टक्कर, बिग फाईट पाहायला मिळेल. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना निवेदन करेन की त्यांनी या इनिंगच्या मध्यस्थानी टॉस साठी यायचंय. गणेश दादा, किशोर सर चर्चा करून घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा संतोष निघालेत. हो, हाफ ट्रॅकर होता, बॅकफूट वरती गेले, स्मॅश केलाय. चेंडू चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे मिळेल मात्र एकेरी धाव. पहा संतोष आणि सचिन, माफ करा, यांच्यामधलं हे जे युद्ध पाहायला मिळालंय ना तिथे आतापर्यंत वर्चस्व दाखवलंय सचिन या फलंदाजाने. सचिन यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, क्लास आहे, टेम्परामेंट देखील आहे. मात्र आता ती भेदकता तुम्हाला आणावी लागेल. मोठे प्रहार थोडेसे थांबवलंय सचिन यांना. माझा यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला यॉर्कर लेंथ डिलिव्हरी हाताळली गेली आहे. खऱ्या अर्थाने खांद्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी संतोष करतायत. सुरेख गोलंदाजी. असं म्हटलं जातं ना की खरबुजा को देख के खरबुजा रंग बदलताय. म्हणजे पहिल्या 2 गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली ना त्याच्यानंतर मात्र संतोष सकपाळ हे गोलंदाजीवरती आले. शरीराचा बांधा पाहिला तर भरगच्च आहे आणि तदनंतर मात्र अटॅकिंग गोलंदाजी. मात्र त्याच्यावरती प्रहार चढवलाय, लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलं गेलंय. संतोष त्याच्या खाली, विकेटचं पतन. पहा इथे मोठा हादरा लागलाय तो हातलोट संघाला. ज्या उरल्या सुरल्या आशा होत्या ना त्या देखील निराशाच्या आशेने जाताना पाहायला मिळालेत. संतोष यांनी मिळवलेला विकेट, संतोष यांची मान उंचावली आहे. मात्र सचिन आहेत ना ते मैदानाच्या आतमधून मान खाली टाकून बाहेर जात आहेत. त्यांना माहिती आहे आपल्या विकेटची व्हॅल्यू. इथे विकेट व्हॅल्यू गेलेली आहे आणि फलंदाज बाद होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर ओव्हर द पिच खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि नंतर लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक होते काऊ कॉर्नरला, त्यांनी मात्र शेवटच्या क्षणी
चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालेत. आता मात्र पाहूया हातलोट संघाकडून नजर वळवली तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि ओम हा खेळाडू पहा इथे कमी वयोगटातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल का? एकोणीस वर्षाचा हा खेळाडू जिथे उंची फार कमी आहे त्यांची, मात्र कशा पद्धतीने फटकेबाजी करतील हे देखील पाहावं लागेल. जिथे आपण पाहतोय ना 19 वयोगटातील हे खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये आले, डावखुऱ्या हाताचे आहेत. मात्र आज हातलोट या संघाला अडचणीच्या काळामध्ये पहा तिनके डुबते हुए को तिनके का सहारा असं म्हटलं जातं. म्हणजे डुबणाऱ्याला एक त्या तिनकेचा सहारा असतो ना, तशा पद्धतीने मात्र इथे डबघाईला आलेला हातलोट संघ पाहायला मिळालाय. त्यांना मात्र स्कोर कार्डिंग वरती जर आपण विचार केला तर चांगल्या धावसंख्या लावणं गरजेचं आहे. हो यावेळी भन्नाट वेगाने गोलंदाजी हाताळतात या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. मात्र या गोलंदाजीवरती या फलंदाजाकडे कोणतंही उत्तर पाहायला मिळालं ना. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं ना तर संतोष यांनी मात्र आपल्या बाहू आहेत ना त्या उंचावलेल्या आहेत आणि गोलंदाजी करत असताना भन्नाट वेगाने गोलंदाजी हाताळतायत. 18 नंबरची जर्सी परिधान केली आहे, निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरून. काही चेंडू शिल्लक. हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मधून बॅकअप दिला गेलाय. एक धार तो कंप्लीट केली आहे, दुसरेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक कोण हाताळणार हा देखील एक प्रश्न आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहा जिथे स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सचिन आलेले आहेत. सचिन यांच्याकडे नजरा वळूया. पहा स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे टार्गेट सेट करणारं षटक, जिथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय हातलोट संघाने. यश आहेत समोर आणि यश यांना मात्र यश मिळवावं लागेल. पहा शरीराचा बांधा आहे ना तो अतिशय भरगच्च आहे. उंच मारा त्यांचा शरीराची देहबोली आहे आणि चांगले फटके यांच्या बॅटमधून नक्कीच येतील, यामध्ये दुमत नाहीये. यश यांना मात्र यश मिळवावं लागेल. निघालेत गोलंदाज सचिन आपल्या रनवेवरून ओव्हर द विकेटने. लेट्स प्ले. हो यावेळी पहा शरीराचं घेतली गिरकी, चेंडू सरळ पाठवलाय डीपेश बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे गोल्डन पहा इथे खऱ्या अर्थाने यश यांना मात्र तंबूच्या आश्रयाने पाठवलंय. या पहिल्याच बॉल वरती या फलंदाजाला गोलंदाजाने सरळ डगआउट दाखवून दिलाय. मोठा प्रहार केला, शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी हाताळली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ना तर ओव्हर द विकेटने हार्ड लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र उसळी घेणाऱ्या चेंडूला लेग ग्लान्स करून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर संदीप पवार आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी सुरेख झेल हाताळला. खऱ्या अर्थाने कुठेतरी आशा होती की मोठा प्रहार येणार या शेवटच्या षटकामध्ये, ती आशा मात्र आता निराशेच्या दिशेने जाताना पाहायला मिळाली आहे. मात्र नवीन फलंदाज येतील, नाव आहे किशोर घाडगे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता अनुभवाकडे जातोय हातलोट संघ, एक्सपिरियन्स या ठिकाणी पाहायला मिळेल हातलोट संघ. चला मी विनंती करेन रेणुशी संघ नायक आणि रुळे संघ नायक आपण नोंद घ्या, आपण टॉस साठी यायचं आहे. हो यावेळी बॅकफूट वरती गेले, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने सांघिक धाव संख्या 21 या आकड्यावरती आहे. 21 धावा धावफलकावरती. पहा लेफ्ट हँडर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हर मध्ये आणलेला आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये आता चर्चेचा विषय राहील की या हातलोट संघाकडून किती टार्गेट सेट केलं जाईल. चला थोडस स्पीडअप घ्या, थोडस स्पीडअप घ्या, विनंती आहे. थोडस आपण आज लेट देखील झालेलो आहे याची नोंद घ्या. सचिन याच्यावरती चढवलेला प्रहार
क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, काय घडणार मॅच मध्ये? कॅच ड्रॉप झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक एकत्र, 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नक्कीच इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. पहा इथे 3 धावा कंप्लीट करत असताना धाव संख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे आपण जर विचार केला ना तर हाटलोट संघाने 35च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर गावडोशी संघाला देखील अडचणीचा खेळ समोर करावा लागेल. पहा अडचण निर्माण करू शकतात, कारण की गोलंदाजी हातलोट संघाची स्ट्रेंथ आहे, मात्र फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. इथे आतापर्यंत धावसंख्या 24 लगावल्या गेल्या. शेवटचे 3 बॉल आणि या 3 चेंडूंवरती काय घडणार आहे? पहा जिथे आपण पाहतोय ना किशोर घाडगे यांच्याकडे माना फिरवल्या गेल्यात, नजरा वळवल्या गेल्यात. काय घडणार आहे या मॅच मध्ये? गोलंदाज निघालाय. हो बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. कव्हर पॉइंट मधून चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. पहा किशोर घाडगे या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजला गेलाय. हो अनेक वर्ष मी या संघाचं नेतृत्व केलंय, अनेक वर्ष या संघाला अडचणीतून काढलेलं आहे. आज मात्र माझ्या नावाचा डंका सातत्याने वाजणार. पहा अडचणीच्या काळामध्ये जो साथ देतो ना तो नेहमी लक्षात राहतो. पहा इथे अडचणीचा काळ होता, या अडचणीच्या काळामध्ये पहा अडचणीच्या काळामध्ये दुसऱ्यावरती भरोसा नाही तर माझ्यावरती, माझ्या आत्मविश्वासावरती भरोसा आहे, माझ्या मनगटातील ताकदीवरती विश्वास आहे. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पहा तिथे खऱ्या अर्थाने स्टंप हिट केले आणि 1 धाव नक्कीच मिळाली आहे. जर आपण विचार केला ना तर 29 धाव. शेवटच्या बॉलला जर षटकार आला ना या डाबखुऱ्या हाताच्या फलंदाजाकडून तर धावसंख्या सरळ 35च्या घरात जाऊन पोहोचेल. चौकार आला तर 33च्या घरामध्ये. म्हणजे कॅल्क्युलेशन इथे करावं लागेल. डॉट येणं कुठेतरी अडचणीत येईल. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहिलंय ज्या फलंदाजाला ना त्याचं नाव आहे ओम. ओम मोरे. वडील इथे बसलेले आहेत आणि त्यांचा खेळ पाहतायत. पहा काय विलक्षण क्षण आहे. यावेळी पहा भन्नाट यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला आणि पंचांनी सांगितलंय बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि या एका धावेनंतर मात्र टार्गेट सेट केलंय ते हातलोट संघाने. 4 षटकाच्या पाठीमागे 30 धावा, म्हणजे येणाऱ्या 4 षटकाच्या पाठीमागे तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 31 धावा. मी विनंती करेन रेणुशी संघ संघनायक आणि रुळे वैभव रुळे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. चला किशोर सर माईक तिथपर्यंत पोहोचणार नाही, आपण टॉस त्यासाठी घेऊन घ्या. नक्कीच थोड्या वेळामध्ये आपल्यापर्यंत माईक पोहोचेल, आपण लगेचच ते देखील कव्हर अप करणार आहोत. मात्र विनंती आहे आपण टॉस मिळवून घ्यायचा आहे. पहा या स्पर्धेसाठी विशेष करून हैदराबाद या ठिकाणावरून ज्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालंय, सन्माननीय विनयजी सिंग यांना मी विनंती करतो की सर या आपल्या शुभ हस्ते आम्ही ह्या ठिकाणी हा टॉस करतोय. या सर मोस्ट वेलकम सर, प्लीज आइए आपके शुभ हाथों से हम यहाँ पे टॉस करेंगे. और गोल्डन कॉइन इस टूर्नामेंट के एक अलग पहलू है और आप आइए और आपके हाथों से हम यहाँ पे ये टॉस करेंगे. हाई वोल्टेज ड्रामा नेक्स्ट मैच अगेंस्ट द रुळे वैभव रेणुशी बिग वॉर.
इनिंगचा होईल खेळायला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळालेत बॅटर. आपण जर पाहिलं ना तर नाव आहे संतोष आणि संतोष. संतोष सकपाळ आणि संतोष सकपाळ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे, जिथे आघाडीला येताना फलंदाज पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहणार आहोत. नाव आहे यश मोरे. भन्नाट वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राऊंड द विकेटने रुळे संघ या ठिकाणी टॉस विन होतोय, याची नोंद घ्या. चला निर्णय देखील येईल. यश निघालेत. पहिलाच बॉल. लेट्स प्ले. पहा इथे रनअप मध्ये थोडीशी चुकी होतीये आणि तदनंतर मात्र यश ब्रेक घेतायत. पहा इथे मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुमचा रनअप चुकेल ना त्यावेळी तुम्ही तो रनअप थांबवला पाहिजे. क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलंय एखादा वाईड आणि एखादा नो टाकण्यापेक्षा रनअप वरती थांबलेलं बरं. पहा एखादी दुर्घटना होण्या अगोदर तुम्ही थांबणं गरजेचं आहे. गोलंदाज निघालेले आहेत यश राऊंड ओव्हर द विकेटने. हो पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या ठिकाणी मिळाली गेली आहे. पहा ऑन दी मार्क झालेला आहे आणि श्री गणेशा झालेला आहे. वाटेवरचा प्रवास या दोन फलंदाजांनी सुरू केलेला आहे, जिथे एक बॉल आणि एक म्हणजे येणारे बॉल असतील 23 अगेन्स्ट 30 रन रिक्वायर्ड. आपण पाहिलं ना तर 23 बॉलच्या पाठीमागे 30 धावा बनवाव्या लागतील. 31 धाव्यांचं टार्गेट होतं. यश निघालेत. ही महत्वाची विकेट असेल यश साठी. हो यावेळी पहा इनसाइड आउटचा काय कॅच घेतली. सेन्सेशन कॅच. कॅच ऑफ द डे. वा या स्पर्धेमधली अत्यंत महत्वाची कॅच, जिथे आपण पाहिलं ना संतोष यांनी चेक शॉट खेळण्याचा प्रयत्न. या कॅचची व्हॅल्यू सरप्राईज विकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले किशोर घाडगे. वयाच्या 45व्या वर्षी देखील ही कलात्मका जर तुमच्याकडे असेल ना तर एखादी स्पर्धा गाजत नाही तर ती वाचते देखील. इथे स्पर्धा गाजवण्यासाठीच आम्ही आलेलो आहे. आमचे प्रयत्न 100% देणार आहेत. जिथे किशोर घाडगे यांनी एक चौकार देखील ठोकला होता. आज मात्र नामांकन दावेदारी पेश केली आहे. हा झुकेगा नाही साला मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आपल्या बोलबाला. बोलबाला झाला पाहिजे. ताकदीचा वापर या ठिकाणी केला. मात्र संतोष जर पाहिलं ना तर पहिलाच बॉल खेळत असताना गोल्डन डकचा शिकार ठरलेत. पहा जर पाहिलं गेलं ना तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल असतील 22, बनवायचे आहेत 30. आता मात्र प्रश्नचिन्ह हातलोट संघ उभा करणार. संतोष हा महत्वाचा विकेट तो बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी तिसरा संतोष. पहा आज काय विशेष मांगर संघाचं आयोजन आहे आणि तिथे गावडोशी संघ संतोष या नावाला डेडिकेट करतायत. पहा तिन्ही खेळाडू संतोष या नावाचे. संतोष नावाचा भरणा या ठिकाणी संतोष तोरणे येतील. लेफ्ट हँड फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. शरीराची देहबोली पहा भरगच्च बांधा. अनेक वर्ष पहा गावडोशी संघ या जोडीकडे अनेक वर्ष सातत्यपूर्ण चांगली कामगिरी राहिली होती. अनेक काळ या दोन खेळाडूंनी संघाचं नाव डंका वाजवलाय. मात्र आज जो माहोल आहे ना तो त्यांच्या अगेन्स्ट आहे. जेव्हा वातावरण तुमच्या विरुद्ध असेल ना त्यावेळी जर तुम्ही चांगला संघर्ष केला तो नेहमीच लक्षात राहतो. पहा इथे आता मात्र यश निघालेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरून. हो यावेळी पहा फुलर लेनचा बॉल त्याला हलक्या हाताने ग्लान्स केलाय. तिथे एक धाव मिळाली आहे. पहा पंच आमच्याकडे वळालेत आणि त्यांनी सांगितले की एकेरी धाव घोषांकित असेल. आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 21 बॉलच्या पाठीमागे 29 तुम्हाला बनवावे लागतील. हा देखील एक मोठा प्रश्न उभा केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये संतोष अगेन्स्ट यश हे युद्ध पाहायला मिळालंय. अतिशय भन्नाट वेगाचा हा गोलंदाज मैदानाच्या आतून निघालाय. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. पंच करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉपेज आणि बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळाली आहे. पहा इथे थेंबे थेंबे तळे साचे. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव घेऊन जी धावती रणसंख्या आहे ना ती वाढवण्याचा प्रयत्न संतोष तोरणे मैदानाच्या आतमध्ये करतायत. एखादा लूज बॉल आला ना तर नक्कीच मोठा प्रहार येणार, यामध्ये दुमत नाहीये. मात्र तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती संतोष तोरणे या खेळाडूचा या मॅचचा संपूर्ण अनालिसिस देखील तुम्हाला माध्यमातून आमच्या 22 यार्डच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यश निघालेले आहेत.
मैदानाच्या आतमध्ये यश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. संतोष समोर आहे पहा. यावेळी कल्लात्मक फटका, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे आणि डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल. पंचांनी सांगितलंय लेग बाईच्या माध्यमातून इथे एक धाव मिळेल, म्हणजेच धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. यश मैदानाच्या आतून निघालेला आहे. ओ यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला. बॅकवर्ड पॉइंट मधून पॅकअप दिलं जाईल, मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय दुहेरी धावेसाठी. पंच 2 आहेत की 1 आहे आताची? यस, 1 धाव आहे, याची नोंद घेतली गेली आहे. जिथे धाव संख्या 5 धावा धाव फलकावरती लगावल्यात. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 26 बनवायचे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा, याच्यामध्ये दुमत नाहीये. जिथे आम्ही पाहिलं ना तर पंच देखील आम्हाला पाहायला मिळाले. जिथे आम्ही एका बाजूला शशी साडम सरांना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला सुरेश राणे आणि त्याचबरोबर संजय मयेकर, हे 3 पंचांचं पॅनल आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळालंय. पहा, महत्वाची भूमिका त्यांची देखील राहणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, जिथे KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत होणारी ही जन्नी कुंबळजाई माता चषक 2023 पर्व क्रमांक 1 या पहिल्या प्रवाहामध्ये जात असताना हाय व्होल्टेज ड्रामे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळाले आहेत. पहा, पहिला गोलंदाज रायझिंग स्टार होता, तर आता मात्र गोलंदाजीच्या रनवे वरती येत आहेत सुजित मोरे. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती ज्या खेळाडूला पाहताय ना, त्याचं नाव आहे सुजित मोरे. हातलोट संघाचा आघाडीचा महत्वपूर्ण दुवा, ज्या गोलंदाजीच्या अवतीभोवती संपूर्ण हातलोट ही टीम लढा देत असते. ओव्हर द विकेटने येतील अगेन्स्ट द संतोष सकपाळ. पहा काय घडणार आहे या षटकामध्ये. एखादा चौकार नवसंजीवनी देऊन जाईल गावडोशी संघाला, तर एखादा विकेट नवसंजीवनी देऊन जाईल हातलोट संघाला. इथे कोण कोणाला नवसंजीवनी देणार, इथे कोण बजरंग बलीचं नाव घेणार, हे देखील पाहायला मिळेल. चला सुजित सर, थोडीशी घाई करा. गोलंदाज निघालेले आहेत ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉल वरती पहा, अलॉंग द कार्पेटने पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फील्ड करतील. बॅकअप दिलं गेलंय. 1 धाव. पहा, 1 आणि 2 धावेने सातत्यपूर्ण स्कोर कार्ड जो आहे ना, तो हलता ठेवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज जाणता आहेत की हे षटक आहे ना, ते जर चांगल्या पद्धतीने हाताळलं तर येणाऱ्या उर्वरित 12 बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा चांगला स्कोर कार्ड आपण बनवू शकतो. पहा, सुजित आलेले आहेत. सुजित यांच्याकडे नजरा वळवल्यात. सुजित मोरे अगेन्स्ट द संतोष तोरणे. नवीन पहाट आहे, नवीन समुद्र आहे. या समुद्रामध्ये हे भरकटून देऊ नको तुझं नाव भरकटलेलं आहे. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील आणि जावं लागेल. आता मात्र प्रश्नचिन्ह असा उभा राहिलाय की कोणता फलंदाज बाद झालाय. पहा, पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. कोणता फलंदाज डगआउटच्या दिशेने जाईल, तर आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. संतोष तोरणे हा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल, कारण की नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने जागाच सोडली नव्हती. पहा, चर्चेचा विषय राहिलाय. जिथे सुजित मोरे आहेत ना, यांनी मात्र आपल्या बोटांमधली जादू दाखवली आहे. मात्र मी कौतुक करेन 30 यार्ड सर्कल मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाचं. त्यांनी मात्र काय जोरकस अभिवादन केलं या चेंडूचं आणि मैदानाच्या आतमध्ये एक मोठा हादरा या खेळाडूला त्याच्या माध्यमातून दिलेला आहे. जबरदस्त अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जिथे 16 बॉलच्या पाठीमागे 25 बनवायचे आहेत, कश्मकश इथे सुरू झालेली आहे. आता मात्र नवीन फलंदाज येतील. नाव आहे सचिन या फलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात. कशा पद्धतीने सचिन इथून फलंदाजी हाताळतील, खूप महत्वाची मॅच आहे. गावडोशी हा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. जिथे 6 चेंडूच्या
8 चेंडूच्या पाठीमागे 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. म्हणजे येणारे 16 बॉल बनवायचे आहेत 25. गोलंदाज निघालाय सुजित मोरे. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, हलक्या हाताने खेळून काढलाय, सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल, लेट कटचा फटका. या फलंदाजाने दाखवले आपले ॲबिलिटी. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे तो ग्लान्स आहे, त्याच्याकडे तो टान्स आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांनी मात्र तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. जिथे एकेरी धाव मिळवली आहे, एका धावेच्या पाठीमागे आपण चर्चा केली ना, तर 7 धावा धावफलकावरती. सुजित निघालेत पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना, तर शॉर्ट मिड ऑफ वरती जे क्षेत्ररक्षक आहेत ना, त्यांनी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सातत्यपूर्ण एक्स्ट्रा प्रोटेक्शन दिलं गेलंय. सुजित सर हे जाणता आहेत की फलंदाज मोठे प्रहार करत नाहीयेत आणि त्यांना रोखायचं असेल तर अटॅकिंग डिफेन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल आणि तेच करत असताना पहा पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहिलेला आहे सुजित सरांचा. पहा पुन्हा एकदा सर ही पदवी सुजित सरांना दिली गेलेली आहे. पहा हा सर ही पदवी अशीच मिळत नाहीये, तुमच्याकडे असलेला अनुभव. पहा यावेळी काय घडलंय, पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली. ओम त्या ठिकाणी पाहायला मिळाले, एक नौका खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे, मात्र चुकी होते आणि चुकीमधूनच आपण शिकत असतो. पहा सुजित सरांनी सेन्सिबल क्रिकेट खेळलं आणि जिथे 1 धाव देण्यामध्ये यश मिळवलंय. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. हे षटक खूप महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना, तो 10.62च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळालाय. म्हणजे प्रत्येक 13 बॉल 23 ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हो, यावेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू सरळ सीमा रेषे पार, षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये तंत्र बदललंय. या फलंदाजाने अटॅकिंग क्रिकेट, एखादा लूज बॉल आणि त्याच्यावरती प्रहार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, तर शरीराचा जो अँगल आहे ना, तो पहिलाच त्यांनी सेटल केला गेला होता आणि तदनंतर मात्र अक्रॉस द लाईन इम्पॅक्ट जिथे होता ना, त्याच रिझन मधून बॅटला घेऊन आले. फ्लो चांगला होता आणि त्या फ्लो बरोबर चेंडू देखील पाठवला सीमारेषे पार. आता मात्र समीकरण आलेलं आहे, येणारे बॉल 12 बनवायचे आहेत 17. चला थोडंसं स्पीडअप घ्या. हातलोट संघ टीम मीटिंग घेऊ नका, पंच थोडंसं लक्ष द्या, मीटिंग घेऊन देऊ नका. मॅच अजूनही आपण लेट आहोत आणि थोडंसं स्पीडअप वाढवूया आपण. चला गोलंदाजीच्या रनवेवरती आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय, जिथे 12 बॉल आणि 17ची गरज आहे. आणि आपण पाहिलं ना, तर आता मात्र चंदू घाडगे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. महत्वाची भूमिका राहील चंदू घाडगे यांची देखील. असं म्हटलं आता ना का, हु विल दिस मॅच विन, असं म्हटलं गेलं तर जो पेशन्स ठेवेल ना, तो मात्र ही मॅच जिंकेल. पेशन्स ठेवलेत मैदानाच्या आतमध्ये. संतोष या फलंदाजाने शेवटच्या क्षणी जिथे लूज बॉल हाताळला सुजित सरांनी, तिथे मात्र अटॅक केलं. आता मात्र चंदू घाडगे आलेले आहेत. चंदू घाडगे अगेन्स्ट द सचिन, याच्यामध्ये आपल्याला हे युद्ध पाहायला मिळेल. सचिन आहेत जे तंत्रशुद्ध फटकेबाजी करता आहेत आणि सिंगल डबल हा खेळ आहे ना, या फलंदाजाकडे चांगला राहिलेला आहे. चांगला स्टान्स आहे त्यांचा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे 14. येणारे बॉल असतील 12, बनवायचे आहेत 17. याची नोंद घ्या. 12-17चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हातलोट, दुसऱ्या बाजूला गावडोशी. यावेळी पहा लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का, तर नाही. चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. 4 रन्स. पहा एक चौकार आलाय, म्हणजे येणारे बॉल 11, बनवायचे आहेत 13. टप्प्यामध्ये आणलंय. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेले आणि पंच करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये 1, म्हणजे येणारे बॉल 10,
बनवायच्या आहेत 12. 10-12चं इक्वेशन सचिन या खेळाडूने मात्र आज प्रभावित केलंय. अटॅकिंग क्रिकेट आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट तंत्रशुद्ध पद्धतीने त्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि एखादा फलंदाज ज्यावेळी अशा पद्धतीने फलंदाजी करतो ना, तर त्याच्यावरती असलेली त्याची क्षमता ही सिद्ध होत असते. पहा यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, झालेली चूक पाहायला मिळाली आहे. पहा इथे ही चूक आहे ना, या मॅच मधला क्रुशल मोमेंट ठरणार आहे, जिथे या कॅचने या मॅचचा जवळजवळ अर्धा निकाल स्पष्ट केला असता. मात्र मिळालेलं जीवनदान, या जीवनदानामधून आता मात्र संघर्षाला सुरुवात होईल, जिथे येणारे बॉल असतील 9. आपण पाहिलं ना तर ऋषी होते त्या ठिकाणी आणि ऋषीकडून चुकी झाली. सौरभ होते ऋषी यांचे बंधू. देहबोली पाहिली तर ऋषी आणि सौरभ यांची एकसारखी पाहायला मिळाली आहे. चर्चा होतीये संतोष स्ट्राईकला आले, ज्यांनी मात्र एक षटकार ठोकला होता. मात्र आता चंदू घाडगे यांच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटर्जी राहील संतोष सकपाळ यांची. हो यावेळी बॅकफूट वरती गेले, स्मॅश केलाय. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. संतोष सकपाळ दाखवलाय त्यांनी आपल्या बॅट मधला दम. चेंडू चाललाय सरळ, वन बाउन्स, सीमारेषे पार, मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग, विध्वंसक चौकार, 4 रन्स. पहा बॅकफूट वरती गेले, हार्डलेनचा बॉल, शॉर्ट लेंथ हाताळला गेला होता, इम्पॅक्ट चांगला होता, आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट पाहायला मिळाला. थोडीशी जागा दिली आहे खऱ्या अर्थाने. जर पाहिलं गेलं तर रूम मध्ये पाठवलेला हा बॉल जर पाहिलं ना तर संतोष यांना हात मोकळे करण्यासाठी संधी होती आणि संतोषने ती संधी पुरेपूर उचलली. पहा बॉल द्यायचा आहे पंचांपर्यंत आणि त्या संधीचं सोनं केलंय. पहा डीप मध्ये प्रोटेक्शन देखील दिलं गेलं होतं, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू गेला आणि समीकरण येत आहे. येणारे 8 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 7. 8 बॉलच्या पाठीमागे 7 धावा, असं क्रुशल मोमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय, जिथे गावडोशी संघ आता थोडासा वरचढ होताना पाहायला मिळालाय. जिथे आपण पाहिलं ना आता या षटकामध्ये जिथे 2 चौकार ठोकण्यामध्ये यश मिळवले. सुजित यांनी सुरेख गोलंदाजी केली, यश यांनी सुरेख गोलंदाजी केली, मात्र चंदू यांच्यावर अटॅक केला गेलाय. पहा यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा सौरभ यांनी चुकी केली आहे. तदनंतर मात्र बॅकअप दिले गेले. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एका धावेवरती थांबवलं गेलंय. पहा इथे येणारे बॉल असतील 7, बनवायचे आहेत 6. पहा दुसऱ्या फलंदाजावरती तुमचा विश्वास असणं फार गरजेचं आहे. जिथे सचिन यांनी देखील सुरेख फटकेबाजी केलेली आहे, त्यांनी देखील एक चौकार लगवलाय आणि हा आत्मविश्वास तुम्ही त्यांच्यावरती ठेवणं फार महत्वाचं आहे आणि तो ठेवावा लागेल. जिथे क्रुशल मोमेंटला आता विकेटचं पतन झालं तर नक्कीच इथे 6 बॉल 6ची मॅच येईल. काय घडेल या बॉलवरती, हाय व्होल्टेज ड्रामा. पहा इथे मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न होतोय. पहा बरंच काही आहे या मॅच मध्ये, मॅच अजूनही संपलेली नाहीये. जिथे एका बाजूला गावडोशी आहे तर दुसऱ्या बाजूला हातलोट, युद्ध समसमान आहे. निघालाय गोलंदाज, हलक्या हाताने स्टेअर केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, बम्बलिंग झालंय. पुन्हा एकदा एकेरी धाव घेतली गेली आहे. सचिन यांनी मात्र तंत्रशुद्धता दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि त्याच्या पाठीमागे बनवायचे आहेत 5 धावा. शेवटचं षटक कोण हाताळणार हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेकडे जर नजर वळवली तर सचिन मला वाटतं येतील गोलंदाजी साडे. पहा आता मात्र आपण जातोय जिथे गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय गोलंदाज सौरभ. या गोलंदाजाला आपण पाहतोय सौरभ आंबरे, आपल्याला सौरभ मोरे येत आहेत. पहा इथे 2 सौरभ आहेत आणि सौरभ आंबरे आणि सौरभ मोरे असे 2 खेळाडू आहेत. मात्र सौरभ मोरे हे गोलंदाजीच्या रनवेवरती येतील. चला थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती आहे. हातलोट संघ आपण फार वेळ घेतलाय, थोडंसं सहकार्य करा. जवळजवळ 12 वाजायच्या पुढे देखील आपण चाललोय, थोडंसं लेट आहोत. दुसरी मॅच अजूनही 8 मॅच होणं बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करूया.
चला पहिलाच बॉल अगेन्स्ट द सचिन. सौरभ वर्सेस सचिन हे युद्ध पहा. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहेत मात्र एकेरी धाव घेतले. तदनंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव येणार का हा देखील एक प्रश्न आहे. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. येणारे बॉल असतील 5, बनवायचे आहेत 3. पहा मी पुन्हा एकदा आकर्षित झालोय या फलंदाजाकडे, ज्याचं नाव आहे सचिन, ज्याने 8 चेंडूच्या पाठीमागे 11 धावा. सुरेख फलंदाजी त्याची राहिली आहे आणि संतोष देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे, ज्याने 5 बॉलमध्ये 13 धावा. अटॅकिंग क्रिकेट गोलंदाजी देखील संतोष यांची चांगली राहिली होती. डिफेन्सिव्ह गोलंदाजी त्यांनी त्या ठिकाणी केली आहे आणि आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळतात. सचिन आलेत समोर. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेट कटचा फटका, एकेरी धाव मिळेल या ठिकाणी. येणारे बॉल 4, बनवायचे आहेत 2. हाय व्होल्टेज ड्रामा, एखादा डॉट बॉल, मॅच मध्ये प्रेशर, आणि ज्या वेळी प्रेशर येतं ना त्यावेळी भले भले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नांगी टाकत असतात. मात्र इथे हा सचिन जो फलंदाज आहे ना, त्याने मात्र आपल्या सेन्सिबल क्रिकेटचा, खऱ्या अर्थाने आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा नमुना इथे पेश केलाय. वा, काय फलंदाजी केली आहे या सचिन या फलंदाजाने. त्याच्या अगेन्स्ट सौरभ आहेत, जिथे 4 बॉलच्या पाठीमागे 2 बनवायचे. त्याला थोडस स्पीडअप घ्या हातलोट संघ. मॅच खूप महत्वाची आहे, क्रुशियल मॅच आहे, हाय व्होल्टेज ड्रामा. चला सौरभ थोडस वेग घ्या, थोडस वेग घ्या. पहा यावेळी बॅटचा टॉपेज. पुन्हा एकदा स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर 3 चेंडूच्या पाठीमागे 1 धावा बनवावी लागेल. आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय राहिलाय सौरभ अगेन्स्ट सचिन. सचिन याने मात्र फार प्रभावित केलंय, जिथे 10 बॉलच्या पाठीमागे 13 धावा त्यांनी बनवल्यात. मात्र 10 त्या 13 धावा आहेत ना, त्या खूप क्रुशियल होत्या. हो, यावेळी पहा शरीरावरती वेध घेणारा हा बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो, जिथे 2 बॉल आणि 1 ची मॅच आलेली आहे. पहा मागच्या मॅच मध्ये देखील असंच काहीसं समीकरण पाहायला मिळालं. हातलोट संघ एवढ्या सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. जिथे ज्या फलंदाजाने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली ना, त्याच्यावरती थोडंसं प्रेशर बिल्टअप केलं गेलंय. जे 30 यार्ड सर्कल मध्ये असलेलं एक्स्ट्रा प्रोटेक्शन जे क्षेत्ररक्षकांमध्ये पाहिलंय ना, तिथे मात्र चांगली दमछाक केली गेली आहे. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. रन कंप्लीट होणार का? काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी झाली आहे आणि चुकीचा भुर्दंड. फलंदाज बाद होईल का? तर काय घडलंय? शशी साडम सर आहेत, काय निर्णय देत आहेत? पहा इथे मैदानाच्या आतमधून जर तुम्ही पळत असाल तर कुठेतरी क्षेत्ररक्षकांना तुम्ही अडथळा निर्माण केलात आणि हेच पाहिलं पंचांनी आणि या फलंदाजाला मात्र बाद केलंय. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. त्यांना मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती थांबावं लागेल आणि स्ट्राईक वरती असतील संतोष. आता मात्र समीकरण असेल येणारा 1 बॉल 1 ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव. आता मात्र काय घडेल या मॅच मध्ये? खऱ्या अर्थाने केला होता अठ्यास. क्षण हा आनंदाचा व्हावा, हेच क्षण पहावे आमच्या गावकऱ्यांनी, आमच्या मान्यवरांनी. आणि ते मान्यवर हाच तो क्षण पाहतात जिथे हाय व्होल्टेज ड्रामा. चला हातलोट संघ नॉन स्ट्राईक एंडला हिट केलाय, थोडीशी घाई करा. चला पंच डिसिजन देतील. थोडस एकत्र येऊ नका एवढंच विनंती आहे. आयोजकांकडून हा कॉल आहे, थोडस एकत्र येऊ नका. चला पहा मैदानाच्या आतमध्ये निर्णय आलेला आहे. नवीन फलंदाज येथील स्ट्राईक रेट वरती, जिथे आपण संदीप पवार या फलंदाजाला पाहतोय. एखाद्या फलंदाजाला अंडर एस्टिमेट करणं थोडंसं अडचणीचं ठरू शकतं. मात्र इथे पहा जिथे येणारा बॉल असेल 1,
या एका बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा, यामध्ये दुमत नाहीये. एका बाजूला गावडोशी, दुसऱ्या बाजूला हातलोट, या दोन संघांमधलं हे हाय व्होल्टेज ड्रामा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज निघालाय. शेवटचा बॉल, एकची गरज. ओहो, यावेळी लॉफ्ट केलाय, संधी निर्माण केली आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, मात्र एक धाव कंप्लीट होतीये आणि विजयी होतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळालाय. गावडोशी संघ हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये विजयी संघाचं कौतुक. पराभूत संघाने आज मात्र अंगावरती शहारे निर्माण करणारी मॅच पेश केली. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिवादन करू आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या वाटचालीसाठी देऊ शुभेच्छा.